थोडक्यात काय, तिच्याशिवाय तो व्यक्तच होऊ शकत नाही आणि त्याच्याशिवाय तिला अस्तित्वच नाही. दोघंही एकमेकाशिवाय अपूर्णच आहे. आणि व्यवहारात सुद्धा आपण बघतोच ना, दोन्ही अंग पाहिजेत. चैतन्य पण पाहिजे आणि त्याचा विस्तार करण्यासाठी काहीतरी जड सुद्धा पाहिजेच. दोन्हीचं एकरूप जेव्हा होतं, दोन्हीचं जेव्हा मिलन होतं, तेव्हाच त्याच्यातनं काहीतरी उत्पत्ती होते, त्याच्यातनंच काहीतरी निर्माण होतं. त्यामुळे ही खरीच गोष्ट आहे. या दोघांच्या मिलनातून, शिवशक्तीच्या मिलनातूनच हे सगळं शक्य झालेलं आहे. एकमेकांच्या सहकार्याशिवाय काहीच घडू शकणार नाही. हा पुरुष प्रकृती, शिवशक्ती, ब्रह्ममाया हे दोघांचं मिळून झालेलं अद्वैत आहे. हे अद्वैत आहे, हे दोन नाही आहेत बरं का. हे ब्रह्म ही माया, हे शिव ही शक्ती, हे दोन नाही आहेत, तर हे अद्वैतच आहे. एकाच रूपाची ही दोन्ही अंग आहेत. अर्धनारी नटेश्वरामध्ये सुद्धा दोन्ही अंग परस्परांना पूरक आहेत. तो आणि ती परस्परांना पूरक, आणि व्यवहारात सुद्धा असंच असायला हवं ना. पती पत्नी हे दोन नसतातच. त्यांचं जेव्हा ऐक्य होतं, जेव्हा अद्वैत साधतं, तेव्हाच संसार सुखाचा होतो. आणि हा सुद्धा संसारच चालला आहे. हे शिवशक्ती आहेत ना, हे पट मांडून बसलेले आहेत. त्यांना हे खेळायला फार आवडतं. ही त्यांची क्रीडा आहे, ही त्यांची लीला आहे. शिवशक्तीचा हा सगळा खेळच चाललेला आहे. शिवशक्ती त्यांना फार हा गमतीचा खेळ वाटतो आणि काहीतरी घडवायचं, काहीतरी बिघडवायचं, हा त्यांचा आवडीचा क्रीडा आहे. शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी, त्रिगुणाचे हे तीनच फासे चराचरातून निनादती. हे त्रिगुणाचे फासे टाकतायत. आपल्याला दान माहिती आहे, आपण पट खेळलेलं आहेत कधीतरी. हे दान टाकतायत, हे त्रिगुणाचे फासे टाकतायत आणि या त्रिगुणाच्या फाशांचा हा चराचरातून निनाद होतोय. या त्रिगुणांच्या फाशावरच हे सगळं जग चाललेलं आहे. म्हणजे बघा ना, या विश्वाच्या फाशावर हे त्रिगुणांचं दान टाकून शिवशक्तीने खेळ मांडलाय आणि त्यांनी ते आनंदित होत आहेत. त्यांना फार हर्ष वाटतो ह्या सगळ्याचा. आणि परमेश्वराची जी अनिर्वचनीय असणारी जी शक्ती आहे, या मायेला, विवेकाच्या, या माया ही कशी आहे, ही भुलवणारी आहे, ही आकर्षित करणारी आहे. या मायेला दूर सारलं, हा मायेचा पडदा आहे. हा सगळा पडदा दूर सारला तर पलीकडे लगेच परब्रह्म भेटणार आहे. पण कसा सारायचा हा दूर? तो सारायचा आहे पडदा दूर, तो विवेकाच्या माध्यमातून करायचा आहे. विवेकाने तिचा निराशही करता येतो. आणि मग हा विवेक प्रलय जर का केला तर त्याच्याशिवाय, म्हणजे तो प्रलय केला तर ती नाहीशी होते, ती माया नाहीशी होते. आता काय होतं, हिचा निराश बघा. आता दोन गोष्टी आपण बोलणार. या मायेचा निराश विवेकाच्या साह्याने करता येतो. म्हणजे ही संपवता येते, म्हणून तिला सत म्हणता येत नाही. ती सत नाही, पण ती आहे ना. हा अवाढव्य विश्वप्रपंच तिच्याशिवाय उभारणं शक्य नाही, म्हणून तिला असत सुद्धा म्हणता येत नाही. म्हणजे ती सत पण नाहीये, ती असत पण नाहीये. खरं म्हटलं तर ही माया कशी आहे, ती भावरूप आहे. म्हणजे तिला अस्तित्व आहे, तिला अभाव कधीच नाहीये. माया नाही असं होतच नाहीये. अविद्या म्हणा, अज्ञान म्हणा, हे जरी मायावाचकच शब्द असले तरी ते तिचं यथार्थ वर्णन करणारे नाही आहेत. हे संपूर्ण उत्पन्न झालेलं विश्व आहे, हे भावरूप आहे. आणि म्हणून माया ही भावरूप आहे. नासतो विद्यते भावो, ना भावो विद्यते सतः. इथे अभाव नाही, तर इथे भावच आहे. आता मायेला नेहमी विद्युत शक्तीची, आपण मगाशी पाहिलं, विद्युत शक्तीची, इलेक्ट्रिसिटीची उपमा देता येते, जी दिसत नाही पण तिचं कार्य मात्र दिसतं. दिवा लावला की आपल्याला कळतं, प्रकाश पडला की कळतं हां वीज आहे याच्यामध्ये. पंखा फिरायला लागला की आपल्याला कळतं. किंवा टी व्हीवर चित्र दिसायला लागले की आपण म्हणतो की हां इलेक्ट्रिसिटी आहे, ती कार्य करते. पण हे सगळं शक्य कसं काय होतं तिला? माया स्वतः जड आहे, पण ती ह्या सगळ्या शक्तीने कसं काय कार्य करते? त्याला एक अगदी सोपा दृष्टांत असा आहे. कुऱ्हाड कशी असते? जी झाडावर कुऱ्हाड आहे ती स्वतः जड आहे. ती आपली उठून काही झाडावर घाव घालू शकत नाही. पण तिला जर का चैतन्याचं काय म्हणतात पाठिंबा मिळाला, चैतन्य जर का तिच्या मागे असेल तर त्या कुऱ्हाडीने त्या लाकडाचे, त्या झाडाचे दोन तुकडे करता येतात. म्हणजेच या जड अशा मायेला जर का चैतन्याचा सपोर्ट असेल, चैतन्याचा पाठिंबा असेल
चैतन्य जर का तिच्याबरोबर काम करत असेल, कार्यरत होत असेल, तर ही जड माया काय काय करू शकते. म्हणजेच बघा ना, कुऱ्हाडीने काय काय करता येतं. झाड कापता येतं, तसं एखाद्याचा जीव सुद्धा घेता येतो. तशी ही माया आहे. तर ह्या मायेचं म्हणजे ह्या ईश्वरी शक्तीचा उपयोग करून ती कितीतरी घडामोडी घडवत असते. या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट ही मायिक आहे. मायेने उत्पन्न झालेली ही मायिक आहे. सगळ्यांची शरीरं ह्या मायेपासूनच निर्माण झालेली आहेत. अगदी अज्ञानी प्रापंचिक लोकांच्या सगळ्या क्रिया, अगदी बोलणं, स्पर्श करणं, विचार करणं, समजणं, या सगळ्या क्रिया मायेमुळेच घडत असतात. या मायेपासून ही गुणक्षोभिणी अर्थातच त्रिगुणात्मिका माया निर्माण होते. ही संपूर्ण सृष्टी ह्या त्रिगुणांनी युक्त आहे. मात्र ह्याचं सारखं प्रमाण बदलत असतं. सत्व रज तम अशा त्रिगुणांनी युक्त आहे. आणि ह्या मायेला ह्या घडामोडी करायला फार आवडतं. कुठे एकदम ती पूर काय आणते, कुठे सुनामी काय घडवून आणते. आता सुद्धा बघा ना, आपल्यावर जे संकट आलेलं आहे, कोरोनाचं जे संकट आहे, याचा काही वर्षापूर्वी आपण कल्पना तरी करू शकलो असतो का? या संपूर्ण विश्वाला तिने ठप्प करून ठेवलेलं आहे. विश्वास बसला असता कधीतरी आपला, की संपूर्ण जग हे घरामध्ये बंदिस्त होईल असं वाटलं होतं का? पण हे सगळं घडवणारी सुद्धा ही मायाच आहे. त्यामुळे तिने हे सगळं घडवून आणलेलं आहे. हे त्रिगुण आहेत ना, मात्र ह्याचं प्रमाण सतत बदलतं असतं. अगदी बाहेर सुद्धा, आणि जे बाहेर आहे तेच पिंडामध्ये आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलेलं आहे. तर ह्या त्रिगुणाचा जितक्या प्रमाणात जितका प्रभाव असेल त्या प्रमाणात त्याचं कार्य घडत असतं. आता त्या त्रिगुण काय आहेत त्याचा थोडासा विचार करणार. त्रिगुणात्मक मायेचा विषय निघालाय म्हणून आपण त्रिगुणाचाही विचार करणार. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुणामध्ये काय आहे तर सत्वगुण अत्यंत निर्मल आहे, निर्विकार आहे आणि प्रकाशक आहे. अत्यंत तेजस्वी असा सत्वगुण आहे. सत्वगुण कसा आहे, स्फटिक मण्याप्रमाणे अगदी ट्रान्सपरंट असतो. तो निर्मल आहे, प्रकाशमय आहे, शांत आहे, स्थिर आहे. मात्र या प्रत्येक गुणाचे नंतर दोन प्रकार पडतात. एक शुद्ध सत्वगुण आणि शबल सत्वगुण. सत्वगुणी व्यक्ती कशी असते, आता आपण ब्रह्मांडाकडनं पिंडाकडे येतोय बरं का. सत्वगुणी व्यक्ती तरी कशी असते, दयाळू असते, कधीही कुणाशी द्रोह करत नाही, कलह करत नाही, धैर्य सोडत नाही, इतरांना नेहमी मदत करणारी अशी सत्वगुणी व्यक्ती असते. कशी असते त्याचं वर्णन सुद्धा ग्रंथराज दासबोधामध्ये केलेलं आहे. परमार्थाची आवडी, उठे भावार्थाची गोडी, परोपकाराची तातडी, तो सत्वगुण. यांना परोपकार करायला, दुसऱ्यांवर उपकार करायला फार आवडतं, असा सत्वगुणी व्यक्ती असतो. सत्वगुणी उपासक काय करतो तर समाजाचे घाव सोसतो, निंदा सोसतो आणि शांतपणाने सगळं सोसत असतो. अगदी कठीण शब्द सुद्धा सोसतो. त्याची विषयाची आसक्ती सत्वगुणामुळे संपून जाते. देहाभिमान गळून पडतो. सगळ्या संतांची चरित्र हे सत्वगुणाची साक्ष देणारी आहेत. अगदी तुकाराम महाराजांसारखे संत सुद्धा प्रापंचिक आपत्तीने कधीही डळमळत नाही. कितीही घरामध्ये त्रास झाला तरी ते डळमळत नाही. उलट धर्माच्या पालनानेच त्यांचा सद्गुण वाढतच जातो. परभूषणे भूषण, परदूषणे दूषण, परदुःखे सिणे जाण, तो सत्वगुण. दुसऱ्याच्या दुःखाने यांना खरंच दुःख होतं, दुसरे आनंद आले की ह्यांना आनंद होतो. असे हे जो सत्वगुण आहे त्याचे मात्र दोन प्रकार आहे. सत्वगुण अतिशय चांगला आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक दोष आहे बरं का. काय दोष आहे? सत्वगुणाचा एक दोष आहे. त्यामुळे सत्वगुणाला मात्र अहंकार फार असतो. चांगल्या कार्याचाच त्यांना फार अहंकार असतो. त्यामुळे खरंच आहे या जगामध्ये सुखाचा अहंकार आहे, अष्टसात्विक भावांचा सुद्धा त्याला गर्व चढू शकतो. पण मात्र ह्या सत्वगुणाला जर का आपल्या ताब्यात ठेवलं, नियंत्रणात ठेवलं, तर हा सत्वगुणाकडनं आपल्याला शुद्ध सत्वगुणाकडे सुद्धा जाता येतं. रजोगुण काय आहे तर सतत कार्यशीलता हे रजोगुणाचं वैशिष्ट्य आहे. कामना आणि आसक्ती याच्यातनं हा रजोगुण वाढीला लागतो. म्हणजे जरा काही मनासारखं घडलं की त्याला आनंद होतो, आणि जरा मनाविरुद्ध घडलं की अगदी तो थैथयाट करतो, त्रागा करतो, त्रस्त होतो. आणि ह्या रजोगुणाचं वैशिष्ट्य अतितृष्ण, अतिहाव, अतिग्रीड ज्याला म्हणतो तसं आहे. केवळ काम्यकर्मच त्याला आवडतं. याच्यातनं मला काय मिळणार आहे तेवढाच तो बघतो. अशी काम्यकर्म करणारा हा रजोगुणी आहे. आणि केवळ तो मोबदल्यावर डोळा ठेवूनच त्याची सगळी कामं चाललेली असतात.
तृष्णेची बेडी त्याच्या पायात असते. सारखी तृष्णा, सारखं पाहिजे, हे पाहिजे, हे एवढं मिळालं की अजून पाहिजे, अजून पाहिजे. हा रजोगुण आहे. म्हणजे सारखी आशा असते, हे झालं की मला आणखीन काय मिळणार. आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत असं म्हटलेलं आहे. तृष्णेतून आसक्ती आणि आसक्तीतून तृष्णा असं सारखं त्यांचं एक दुष्टचक्र सुरू होतं. आणि लोभ आणि प्रवृत्ती यांच्या पाठोपाठ मग अशांती येते. पण लोभ पूर्ण झाला तरी प्रॉब्लेम आहे, नाही पूर्ण झाला तरी आहे. त्यामुळे त्यांना सतत अशांती असते, मनाची चंचलता वाढते. आणि खरं म्हटलं ना तर रजोगुण हा भस्मासूर आहे. कितीही द्या त्याला, त्याचं कधीही समाधान होत नाही. त्यामुळे हा सतत अतृप्ती हा त्याचा एक मोठं वैशिष्ट्य आहे, लक्षण आहे. लोभ प्रवृत्तीरारंभ कर्मनाम शमस्पृहा असं रजोगुणाचं वर्णन भगवद्गीता करते. तमोगुण याच्याही पेक्षा वाईट आहे. तमोगुणाचं वैशिष्ट्य काय? प्रमाद, आळस आणि निद्रा. प्रमाद म्हणजे काय? आपण व्यवहारात प्रमाद म्हणजे चूक म्हणतो, तसा अर्थ नाही. जे करायला पाहिजे ते न करणं आणि जे करू नये ते आग्रहाने करणं याला प्रमाद म्हटलेलं आहे. विद्यार्थ्याचं कर्तव्य काय? अभ्यास करणं. त्यांनी उगीच व्हिडिओ गेम खेळत बसणं हे बरोबर नाही. गृहिणीचं कर्तव्य काय? घर चांगलं ठेवणं, स्वयंपाक करणं, वडीलधाऱ्यांची सेवा करणं. ते सोडून उगीच सिनेमाला जाणं, शेजारणीशी तासनतास गप्पा मारणं हेही योग्य नाही. याला प्रमाद म्हटलेले. आळस म्हणजे काय? येतं कार्यशक्तीचा अभाव म्हणजे आळस. हे आळशी लोकांना कल्पना मात्र खूप चांगल्या सुचतात, पण ते इम्प्लिमेंट होत नाही, ते एक्झिक्यूट होत नाही, कारण त्यांच्याकडे कार्यशक्तीचा अभाव असतो. आणि तिसरं आहे त्यांचं लक्षण ते म्हणजे निद्रा, अतिनिद्रा. बरं का, निद्रा आवश्यकच आहे माणसाला, पण अतिनिद्रा ह्या सगळ्या कार्याची हानी करत असते आणि वर्तनात दोष दिसून येतात. महाभारतात सुद्धा या तमोगुणाची उदाहरणं काही फार हे नाहीत, आपल्याला अपरिचित नाही आहेत. शकुनी आहे, दुर्योधन आहेत, हे सगळे तमोगुणांमुळे. खरं तर दुर्योधनाच्या अंगामध्ये सुद्धा कितीतरी चांगले गुण होते, पण या तमोगुणामुळे सगळ्या गुणांचं हानी झालेली आहे. आणि ह्या तमोगुणामध्ये अप्रकाश आहे, कर्तव्य कर्म न करण्याकडे कल असतो. आणि असे लोक काय असतात तर त्यांच्यामध्ये आपण आता म्हटलं तसं कार्यशक्तीचा अभाव असतो. पण केव्हा सत्कार्य करायचं असेल तर त्यांना कंटाळा येतो. पण जर का काहीतरी वाईट कर्म करायचं असेल, चोरी असेल, हिंसाचार असेल, मारामारी असेल, मद्यपान असेल, अशा ठिकाणी मात्र यांना अतिशय उत्साह येतो. म्हणजे कसं सांगू का, घुबडाला कसं असतं, रात्री जरा जास्त दिसतं आणि दिवसा कमी दिसतं, तसंच आहे या दुराचारी लोकांचा तमोगुण जेव्हा प्रबळ असतो तेव्हा त्यांना या दुष्ट कर्मामध्ये फार उत्साह असतात. कुठेही मारामाऱ्या करायला लगेच हे तयार असतात. पण सत्कार्य प्रवचनाला येता का म्हटलं तर ते म्हणणार नाही, आत्ता आम्हाला वेळ नाही. तर ह्या तिन्ही गुणांचं या संपूर्ण विश्वामध्ये आपल्याला चित्र बघायला मिळतंच. हे त्रिगुणांनी आपण सगळे व्यापलेलो आहोत. या त्रिगुणांचं आणखीन वर्णन म्हणजे खरंच या त्रिगुण, एखादा गुण बळावला असताना मृत्यू आला तर काय होतं, सत्वगुणाची वृद्धी झाली असताना जर का मृत्यू आला तर त्या साधकाला दिव्य लोक प्राप्त होतो, स्वर्ग किंवा हे उत्तम जे लोक आहे, भुवहा स्वहा महाहा जनाहा तपाहा, असा उत्तमातला उत्तम लोक त्याला प्राप्त होऊ शकतो. मात्र मोक्ष नाही बरं का. याचा अर्थ उत्तम गती, याचा अर्थ मोक्ष कधीच नाहीये. उत्तम गती म्हणजे उत्तम लोक, तिथे काही काळ वास्तव्य करायला मिळतं पण पुन्हा खाली यायला लागतं. आणि मोक्ष याचा अर्थ या सगळ्यातनं मुक्ती मिळणं. तर सत्वगुण प्रवृद्ध झालेला असताना मृत्यू आला तर हा उत्तम लोक मिळतो. रजोगुणाची वाढ झाली असताना जर का मृत्यू आला तर काय होतं, तर त्याला पुन्हा कार्यशील अशा कुटुंबामध्ये किंवा अशा देहामध्ये पुन्हा पुढचा जन्म घ्यायला लागतो असंही म्हणलेलं आहे. आणि तमोगुण वाढलेला असताना जर का मृत्यू आला तर पुढचा जन्म म्हणजे पुढे त्याला नरकवास भोगावा लागतो. नरकाचे सुद्धा अनेक प्रकार आहे, लालाभक्ष आहे, रौरव आहे, अशा नरकात जावं लागतं. किंवा मग अगदी किडा, मुंगी, विंचू, सर्प असा कुठला तरी जन्म प्राप्त होतो. आता हे तिन्ही गुण जर का वाढलेले असताना मृत्यू आला तर एवढा असा जन्म मिळतो. आता हे तीन गुण प्रत्येकामध्ये कमी जास्त प्रमाणात असतातच असतात. मागे आपण 14व्या अध्यायाचं विवरण बघताना ह्याचा थोडा उल्लेख आलेला होता. पण पुन्हा आज त्रिगुणात्मिका माया म्हणून परत मी हे सांगते की हे प्रत्येकामध्ये कमी जास्त असतातच, पण कधीतरी कालानुसार, प्रसंगानुसार, वयानुसार त्याच्यामध्ये बदल होत असतो.
म्हणजे आपण म्हणतो की एखादी व्यक्ती अगदी सत्वगुणी आहे, पण ती नेहमीच सत्वगुणी नसते. कधी कधी ती रागवू पण शकते, कधी कधी दुष्कर्मसुद्धा करू शकते. म्हणजे एखादा जर गुण वाढतो, प्रबळ होतो आणि तेव्हा तो इतर 2 गुणांना दाबून टाकतो, बाजूला सारतो, त्यांना कमी, त्याच्यापेक्षा तो वरचढ ठरतो. किंवा मी नेहमीच उदाहरण देते, 3 गाड्या चाललेल्या आहेत एका रस्त्याने, एखादी गाडी ह्या 2 गाड्यांना ओव्हरटेक करते, तसंच ह्या गुणाचं आहे. ओव्हरटेक करतो तो. असाच हा एखाद्या गुणाचं प्राबल्य वाढलं की चांगल्या सज्जन, म्हणजे एखाद्या अगदी चांगल्या सज्जन व्यक्तीच्या हातनं एखादा भयंकर अपराध सुद्धा घडू शकतो. आणि आपण म्हणतो ना की अरे वाटलं नव्हतं ह्यांच्या हातनं घडेल, पण त्यांचा तेव्हा तमोगुण कदाचित प्रबळ झाला असेल, किंवा याच्या उलटही होऊ शकतो. अत्यंत दुष्ट व्यक्तीच्या हातून कधी कधी सत्कार्य सुद्धा घडतंच ना. किती आपल्याला वाटतं की अरे हा इतका वाईट माणूस आहे, पण त्यांनी त्यांच्या धर्मामध्ये काहीतरी चांगलं कार्य करू शकतात, पण त्याचा तेव्हा सत्वगुण प्रबळ झालेला असतो. आणि म्हणूनच भगवद्गीता म्हणते रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. जो गुण प्रबळ होईल तो प्राबल्याने दिसून येतो असंही म्हटलेलं आहे. त्या त्या गुणानुसार ते कार्य ठरत असतं. पण हा जर का आपल्याला दुर्लभ असा मानव देह लाभलेला आहे, तर शहाण्या माणसाने तरी, जो खरा शहाणा आहे, जो विवेकी आहे, जो विचारी आहे, त्यांनी तरी निदान रज आणि तमाला स्वतःच्या नियंत्रणात ठेवायचे. तम तर काढूनच टाकायचे, अल्प प्रमाणात तम पाहिजे, पण तमोगुण म्हणजे थोडासा क्रोध माणसाला आवश्यक आहे. समर्थ आमचे म्हणतात नको रे मना क्रोध हा खेदकारी. 2 प्रकारचे क्रोध असतात बरं का. एक खेदकारी क्रोध आहे आणि हितकारी क्रोध आहे. आपल्या मुलांचं काही चुकलं तर रागवायला पाहिजेच पाहिजे, तिथे तमोगुण अल्प प्रमाणात आवश्यकच आहे. म्हणजे किती सांगू का, जेवणामध्ये जेवढं मिठाचं प्रमाण आहे तेवढा तमोगुण आवश्यक आहेच. रजोगुण सुद्धा आवश्यक आहे, कारण रजोगुणांमधनं आपल्याला निद्रा, जी निद्रा आहे ती विश्रांती आहे, ती सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे थोडं अल्प प्रमाणात रजोगुण पण आवश्यक आहे. पण जास्तीत जास्त काय वाढवायचं आहे, तमोकडनं रजोकडे जायचे, रजोकडनं सत्वाकडे जायचे. पण सत्व कुठला आहे, तो शबल सत्व. शबल म्हणजे मिश्रित, थोडा कमी दर्जाचा. या शबल सत्व गुणामध्ये अगदी उत्तमातली उत्तम सत्कार्य करायचे, परोपकार करायचे, देशासाठी समाजासाठी काहीतरी कार्य करायचे आणि त्याच्यातून पुढे जायचे ते शुद्ध सत्वाकडे. शबल सत्वाकडनं शुद्ध सत्वाकडे जायचे. आणि मग या सत्वामध्ये काय आहे, सत्वगुणामध्ये ज्ञानाची जिज्ञासा आहे, रजोगुणामध्ये कार्यशीलता आहे, तमामध्ये निद्रा आहे. जसं पण ह्या त्रिगुणांचा वापर करायचा, पण कितपत करायचा बघा ना. आपण चष्मा केव्हा घालतो, काहीतरी वाचायचं आहे तेव्हा, TV बघायचा आहे तेव्हा, किंवा काहीतरी कामापुरता चष्मा घालतो, कामापुरती बाहेर जाण्यापुरती चप्पल घालतो. घरात आपण काही चप्पल बूट घालून वावरत नाही. गाडी केव्हा वापरतो, इथून कुठेतरी जायचे तेव्हा गाडी वापरतो. म्हणजे चष्मा असेल, चप्पल असेल, गाडी असेल, याचा वापर आपण कार्यापुरता करतो आणि नंतर त्या वस्तू ठेवून देतो. गुणांचा वापर सुद्धा असाच करता आला पाहिजे. त्रिगुण आवश्यक आहेत, पण तेवढ्या पुरताच वापर करायचा आणि ते बाजूला ठेवायचे. गुणागुणेषु वर्तन्ते, याच न्यायाने अशी तटस्थ भूमिका, अशी साक्षीत्वाची भूमिका घ्यायची. आणि जो कोणी मग अशा साक्षी भावाने या त्रिगुणांकडे पाहतो, तो सच्चिदानंद परमात्म्याच्या ठिकाणी ऐक्य भावाने स्थिर राहतो. आपल्या मूळ स्थितीपासून तो कधीही ढळत नाही. आणि अशी व्यक्ती गुणातीत होते, उदासीन होते, याच्या पलीकडे जाते. आपल्यालाही या गुणाच्या पलीकडे जायचे. मग आपल्याला या आपल्या आयुष्यात गुणातीत होता येईल का? कसं व्हायचं? समदुःख सुखस्वस्थ समलोष्टाश्म कांचना तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्म संस्तुती. होता येईल? शक्य आहे? अगदीच अशक्य काहीच नाहीये. म्हणजे एक एक करून गुण मागे टाकायचे, तमोगुण काढून टाकायचे, रजोगुण कमी करायचा आहे, सत्वगुणा शबलकडनं सुशुद्धकडे जायचे. आणि मग ही सात्विक कर्म करत करत शुद्ध सत्वाकडे जायचं आणि त्याच्याही पलीकडची पायरी म्हणजे गुणातीत व्हायचे. खरं सांगू का, आपला जो आत्मा आहे ना, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हा आत्मा कसा आहे, तो ऊर्ध्वगामी आहे. लक्षात घेऊया, ऊर्ध्वगामी आहे, हलका आहे, तरल आहे.
या तरल आत्म्याला म्हणजे बघा ना, एखाद्या हलक्या वस्तूला तुम्ही जड वजन बांधलं तर ते खाली येईल, ते अधोगतीला जाईल. आपणही काय केलंय, या आत्म्याला या त्रिगुणाच्या बंधनात उगीच अडकवून ठेवलेलं आहे आणि म्हणून तो खाली येतोय. या आत्म्याला जर का ऊर्ध्वगामी बनवायचं असेल तर हे गुणांचं जे ओझं आहे, हे वजन लावलेलं आहे, हा जो भार टाकलेला आहे तो काढून टाकायचा आहे आणि त्या आत्म्याला मोकळेपणाने विहार करू द्यायचा आहे. असं करता येईल का? आणि असंच करायचं आहे. आणि खरंच या गुणाच्या बंधनाने त्याला बांधून टाकले. गुण म्हणजे बंधन आहे. ही वजनं, ही बेडी जर का दूर केली तर आत्मा मूळच्या स्थितीला, स्वरूप स्थितीला पोहोचेल आणि मग त्याच्यातनं मोठा आनंद मिळणार आहे साधकाला सुद्धा. एक एक गुण मागे टाकत जायचे. शुद्ध सत्वगुणाला विनोबा आमचे म्हणतात, शुद्ध सत्वगुणाला आपला स्वभावच करून टाकायचे. बघा ना, आपल्याकडे एखादा पाहुणा आला तर आपण त्याच्यासाठी अगदी पंचपक्वान्न करू, काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी करू. हा शुद्ध सत्वगुण आहे, तो आपला स्वभाव करून टाकायचा आहे. हा घटकाभरासाठी आलेला पाहुणा नाहीये, हा स्वभाव झाला, ह्याला घरचाच करून टाकला की त्याचं अप्रूप वाटणार नाही. आणि अप्रूप आपल्यालाच वाटलं नाही तर त्याच्यापासून अहंकारही वाटणार नाही आणि तो सहज स्वभाव बनून जाईल. तो सत्वगुण आपल्या रोमरोमामध्ये भिनला पाहिजे, आपल्या पेशीमध्ये मुरला पाहिजे. असा सत्वगुण जर का झाला तर तो सहज स्वभाव होणार आहे. त्याचा अहंकार काय, अभिमान सुद्धा वाटणार नाही. मग काय करायचं, पहिल्यांदा अहंकार जिंकायचा, मग आसक्ती जिंकायची आणि मग केलेल्या कर्माविषयी सुद्धा लोभ सुद्धा उरत नाही. सगळीच कर्म, अगदी सगळी कर्म स्वतःसाठी नाही. आता आपण करतो मला काय मिळणार आहे, मला काय आवडतं, हा स्वतःपुरता विचार करतो. पण जेव्हा तुम्ही शुद्ध सत्वगुणी व्हाल तेव्हा सगळी कर्म परोपकारासाठी, दुसऱ्यासाठी, त्यागासाठी करायची आवडच उत्पन्न होईल. जीवने यावत आदानं स्यात् प्रदानं ततोधिकम् इत्येषा प्रार्थना अस्माकं भगवन् परिपूर्यताम्. मी या समाजासाठी जास्तीत जास्त काय देऊ शकतो, काय घेऊ शकतो हा विचार करायचाच नाही. मला जास्तीत जास्त काय देता येईल. खरं म्हटलं तर संसार ही सुद्धा देण्याची चढावड असावी, घेण्याची नाही. तेव्हाच त्याच्यामध्ये मजा आहे. त्यामुळे ही सगळी कर्तव्य जी आहेत, सगळी कर्म आहेत ती दुसऱ्यासाठी करायची, परोपकारासाठी करायची. आणि हे आपल्याला कुठून शिकायला मिळणार आहे तर हे निसर्गातनं. ही जी मूळ मायेने ही सगळी विविध रंगी नाना ढंगाची सृष्टी निर्माण केली, ह्याच्यातनं सुद्धा आपल्याला हेच शिकायचंय की त्रिगुणात्मिका माया जरी भुलवणारी असली, मोहवणारी असली तर तरी तिच्याकडे एक मोठा गुण आहे. हा जो निसर्ग आहे तो सगळं आपल्याला भरभरून देत असतो. पिबंती नद्य स्वयमेव नांभा स्वयं न खादंती फलानि वृक्षाः नादंती सस्यं खलु वारिवाहाः परोपकाराय सतां विभूतया. हा निसर्ग जसा भरभरून देतोय तसं मला देता येईल का? आणि देणं सुद्धा कुठेही अहंकाराची भावना नाही. मला जास्तीत जास्त देता यावं, मला इतरांना आनंद देता यावा, ही भावना असेल तर आपल्याला सुद्धा, अगदी सामान्यांना सुद्धा या त्रिगुणाच्या पलीकडे जाता येईल. या शुद्ध सत्वांमध्ये राहता येईल. आता आणखीन त्यामुळे ह्या गुणक्षोभिणी मायेचं, मूळ मायेचं, परब्रह्माची अनेक रूपं आपण आता ह्या विषयाच्या चिंतनामधनं समजून घेतलेली आहे. आता एक शेवटची गंमत म्हणून फक्त सांगते बरं का, ह्याचा आणि ह्या गुणांचा तसा काही संबंध नाही आहे. पण गुण हा जो शब्द आहे ना, आपण त्रिगुण या अर्थाने घेतलेला आहे. पण या गुण शब्दाचा आणखीन अर्थ एक वेगळाच आहे. गुण म्हणजे दोरा किंवा दोरी म्हणा. गुण म्हणजे दोरी. आणि गुणांचं जसं आता आपण बघितलं ना, सत्वगुणाचं बंधन आहे, रजोगुणाचं बंधन आहे, तमोगुणाचं बंधन आहे. ही बंधनं पडतात. तर गुण या दोरी शब्दाचा अर्थ घेतला तरी सुद्धा त्याच्यातनं सुद्धा बंधनच पडतं. दोरीने आपण काहीतरी बांधतो. मग ही बांधण्याचा जो गुण आहे त्याच्यावरनं मला आता एक सहज एक प्रहेलिका आठवली बरं का. प्रहेलिका म्हणजे काय, संस्कृतमध्ये प्रहेलिका हा फार एक सुंदर विषय आहे. प्रहेलिका या शब्दावरूनच पहेली हा शब्द आलेला आहे हिंदीतला. पहेली म्हणजे कोडं आहे बरं का. थोडक्यात सांगायचं तर हे कोड आहे. काय कोड आहे, एक तुम्हाला कोडं घालते, उत्तरही सांगणारच आहे अर्थात. दंतैर्हीनः शिलाभक्षी, दंतैर्हीनः शिलाभक्षी
निर्जीवो बहुभाषकः. समजते? दंतैर्हीना, दात नाहीये पण तरी शिलाभक्षी, दगड खातो. दात नाही पण दगड खातो. निर्जीव आहे पण बहुभाषक, फार बोलतो. निर्जीव आहे पण फार बोलतो. आणि पुढे म्हटलेलं आहे परपादेन गच्छती. आणि कसा आहे तो? परपादेन. त्यामुळे तो अतिशय बोलका आहे, जीव नसला तरी बोलका आहे असं म्हटलेलं आहे. आणि परपादेन गच्छती, दुसऱ्याच्या पायाने चालतो. असं कोण आहे? त्याचं उत्तर आहे, हां, त्याच्यामध्ये गुणशब्द आहे. गुणवृंदैर समृद्धोपी परपादेन गच्छती. गुणवृंदै, गुणाच्या म्हणजे दोरीच्या साहाय्याने बांधलेला आहे, समृद्ध आहे, आणि तरी सुद्धा तो दुसऱ्याच्या पायाने चालतो. याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे पायातली वहाण. पायातली वहाण काय करते? दंतैर्हीना, तिला दात नाहीये पण तरी शिलाभक्षी, दगड खाते. दगडावरनं चालले तरी त्याची काही कुरकुर नसते. निर्जीव बहुभाषिका, त्याच्यामध्ये जीव नाहीये पण तरी सुद्धा तो जोडा आहे, तो कर 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 वाजतो. गुणवृंदैर समृद्धोपी, आणि दोरीनी बांधलेला असतो. तो जी वहाण असते, जो जोडा असतो, तो दोऱ्यानी शिवलेला असतो. त्यामुळे गुणवृंदैर, गुण म्हणजे दोरा आणि वृंद म्हणजे समूह. दोऱ्याच्या समूहाने समृद्ध आहे आणि तरी सुद्धा परपादेन गच्छती. त्याला स्वतःला जोड्याला उठून काही दुसरीकडे जाता येत नाही. परपादेन गच्छती, त्यामुळे दुसऱ्याच्या पावलाने जो चालतो. त्याचे गंमत म्हणून हे उदाहरण सांगितलं. पण आपला मूळ विषय होता तो गुणक्षोभिणी माया. मूळ मायेतनं कशी गुणक्षोभिणी झाली, कशी ही सृष्टी निर्माण झाली, हा मूळ विषय होता. त्रिगुणात्मिका माया आपण ह्या माध्यमातनं समजून घेतली. 3 ह्या संख्येचा आधीच विचार केलेला आहे. आज फक्त त्रिगुणात्मिका मायेबद्दल बोलायचं होतं. या मायेच्या पसाऱ्याला आपल्याला ओलांडून पलीकडे जायचं. माया आहेच, ही अशीच राहणार आहे, पण आपल्यापुरता विवेकाने त्या मायेचा प्रलय करायचा आहे. आणि या प्रलयातनं जशी उभारणीच्या उलट संहारणी, तसं एक 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 गोष्ट एलिमिनेट, शब्द आपल्या ओळखीचा, एलिमिनेट करत जायचे. एक एक गोष्ट बाजूला सरायचे. आणि मग सगळा हा मायेचा पडदा दूर झाला की समोर परब्रह्म आपल्याला साक्षात भेटणार आहे. परब्रह्माशी तद्रूप होऊन जायचे, तदाकार व्हायचे, समरस व्हायचे, तेच होऊन जायचे. देव पहायासी गेलो, देव होऊन या ठेलो, अशी तुकाराम महाराजांची भूमिका आपल्यामध्ये मुरवायची. आणि त्याच्यातनं आपल्या सगळ्यांनाच त्या परमेश्वराचा साक्षात्कार घडणारे आत्मज्ञान म्हणतात ते ह्याच्यापेक्षा काही वेगळं नाहीच आहे. या मायेला ओलांडून जाता यायला पाहिजे. एवढीच त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.